मित्रांनो, राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा एक महत्त्वाचा आणि थोडासा लेंदी चॅप्टर आहे आपल्या राज्यघटनेच्या सिलेबसमध्ये। आपण या विषयावर तासनतास व्हिडिओ बघतो, तासनतास लेक्चर्स ऐकतो, वाचतो, नोट्स बनवतो, सगळं आपण डिटेलमध्ये शिकतो खरं, पण प्रॉब्लेम हा आहे की ही 17 प्रमुख वैशिष्ट्ये लक्षात कशी ठेवायची हे कुणी शिकवत नाही। या 4 ओळींच्या ट्रिकद्वारे मी याच प्रॉब्लेमवर सोल्युशन घेऊन आलोय। तुम्ही फक्त हा 4 ओळींचा किस्सा लक्षात ठेवा, राज्यघटनेची सर्व 17 प्रमुख वैशिष्ट्ये तुमची अगदी तोंडपाठ होऊन जातील आणि विसरायचं म्हटलात तरी विसरणं शक्य होणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। मित्रांनो, या ट्रिक मध्ये आपल्याला एका शास्त्रज्ञाचा एक किस्सा लक्षात ठेवायचा आहे। बस हा किस्सा तुम्ही एकदा लक्षात ठेवला की राज्यघटनेची सर्व 17 प्रमुख वैशिष्ट्ये तुमच्या कायमच्या लक्षात राहतील। तर मित्रांनो, या 4 ओळींच्या किस्सामध्ये आपण असं म्हणतोय की एक शास्त्रज्ञ विविध धातू एकत्र करून स्ट्रॉंग आणि फ्लेक्झिबल असं स्टील बनवायची पद्धत एका मोठ्या ग्रंथात लिहितो। यानंतर 3 सहकाऱ्यांसोबत तो 4 स्वतंत्र कंपन्या सुरू करतो। चौघांसाठी 4 अशा स्वतंत्र कंपन्या ते सुरू करतात। त्यानंतर बिझनेसमध्ये कधी इमर्जन्सी आली तर कंपनी बंद होऊ नये म्हणून स्वतःच्या एका मुलालाही तो याचं मार्गदर्शन करतो आणि त्याचं बाप असल्याचं कर्तव्य तो पार पाडतो। त्यानंतर बरीच वर्ष जातात, या शास्त्रज्ञाचा अकाली मृत्यू होतो। त्यानंतर जेव्हा मुलगा बिझनेस सांभाळतो तेव्हा त्याला कळतं की आपले वडील जे स्टील बनवायचे ते या मानवजातीसाठी घातक आहे। त्यामुळे वडील गेल्यानंतर मुलाने सर्व स्टीलचा नाश करून आपण एक प्रौढ नागरिक असल्याचा धर्म पाळला। तर मित्रांनो, इथे आपली 4 ओळी संपली। या 4 ओळीच्या किस्सामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवायचे आहेत। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल की या सर्व महत्त्वाच्या शब्दांना मी हायलाइट केलेला आहे। तर पहिला शब्द आहे विविध, त्यानंतर एकत्र, स्ट्रॉंग आणि फ्लेक्झिबल, त्यानंतर स्टील, त्याची पद्धत, मोठ्या ग्रंथात, त्यानंतर 3 सहकारी, 4 स्वतंत्र कंपन्या, त्यानंतर इमर्जन्सी, त्यानंतर स्वतःच्या एका मुलाला मार्गदर्शन, कर्तव्य, त्यानंतरच्या ओळीमध्ये सर्व स्टील, नाश, प्रौढ नागरिक आणि धर्म। तर अशा प्रकारे हायलाइट केलेले सर्व शब्द तुम्हाला हिंट देतात सर्व 17 वैशिष्ट्यांची। या हिंट वरून तुम्हाला वैशिष्ट्ये कशी मिळणार ते आपण पाहूया। तर तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकाल की मी एका कॉलममध्ये ट्रिक लिहिलेले आहेत। त्या ट्रिकमध्ये आपले शब्द आहेत विविध, एकत्र, स्ट्रॉंग आणि फ्लेक्झिबल, स्टील बनवायची पद्धत आणि मोठ्या ग्रंथात। तर या शब्दावरून आपल्याला हिंट मिळते की विविध वरून विविध, एकत्र वरून एकात्मता, स्ट्रॉंग आणि फ्लेक्झिबल यांचं मराठी रूपांतर दृढ आणि लवचिक, त्यानंतर स्टील बनवायची पद्धत यावरून आपल्याला हिंट मिळते स्टील वरून संसद, स्टील बनवायची पद्धत ती म्हणजे संसदीय पद्धत, मोठ्या ग्रंथात म्हणजे डिटेलमध्ये विस्तृतपणे। तर या हिंट वरून आपल्याला राज्यघटनेची वैशिष्ट्ये मिळतात ती अशी: विविध वरून विविध स्रोतांकडून घेतलेली उसनवारी, एकात्मतावरून एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य, त्यानंतर दृढ आणि लवचिक वरून यावरून घटनेमध्ये झालेला परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय, त्यानंतर संसदीय पद्धतीवरून संसदीय शासन पद्धती आणि विस्तृतवरून विस्तृत लिखित घटना। तर अशा प्रकारे इथे आपल्याला घटनेची 5 वैशिष्ट्ये मिळालेली आहेत। आता आपण पुढे जाऊया। त्यानंतर आपल्या 4 ओळींच्या किस्सावरून आपल्याला काही आणखीन शब्द मिळालेत। त्यामध्ये आहेत 3 सहकाऱ्यांसोबत, 4 स्वतंत्र कंपन्या, इमर्जन्सी, स्वतःच्या एका आणि मुलाला। तर यावरून आपल्याला काही हिंट मिळतात त्या पुढील प्रमाणे। तर 3 वरून त्रिस्तरीय, सहकाऱ्यांसोबत यावरून सहकारी, 4 स्वतंत्र कंपन्या यावरून 4 स्वतंत्र संस्था, इमर्जन्सीवरून आणीबाणी, स्वतःच्या एकावरून स्वतः व एका आणि मुलाला वरून मूलभूत। तर या हिंट वरून आपल्याला पुढची वैशिष्ट्ये मिळतील ती म्हणजे त्रिस्तरीय वरून त्रिस्तरीय सरकार, सहकारी वरून सहकारी संस्था, 4 स्वतंत्र संस्थावरून स्वतंत्र संस्था। तर मित्रांनो, आपल्या घटनेत नमूद केल्याप्रमाणे 4 स्वतंत्र संस्था आहेत, त्या म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, CAG आणि इलेक्शन कमिशन। तर या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला 4 स्वतंत्र संस्था लक्षात ठेवायच्या। त्यानंतर आणीबाणी या हिंट वरून आणीबाणी विषयक तरतुदी, त्यानंतर स्वतः व एका या हिंट वरून स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था, त्यानंतर मूलभूत वरून मूलभूत हक्क। तर अशा प्रकारे आपल्याला इथे आणखीन 6 वैशिष्ट्ये मिळालेली आहेत। आता आपण शेवटच्या स्लाइडवर जाऊया। तर मित्रांनो, या शेवटच्या स्लाइडवर तुम्ही पाहू शकाल आपण आपल्या 4 ओळींच्या किस्सामधून शब्द घेतलेले आहेत: मार्गदर्शन, कर्तव्य, सर्व स्टीलचा नाश, प्रौढ नागरिक आणि धर्म। तर यावरून आपल्याला पुढच्या हिंट मिळतात, त्या म्हणजे मार्गदर्शन वरून मार्गदर्शक, कर्तव्य वरून कर्तव्य, सर्व स्टीलचा नाश यावरून सर्व, स्टील वरून संसद, नाश मधील ना वरून न्याय आणि श वरून श्रेष्ठ। तर अशा प्रकारे सर्व, संसद, न्याय, श्रेष्ठ ही आपल्याला हिंट मिळते। त्यानंतर प्रौढ वरून प्रौढ, नागरिक वरून नागरिकत्व, धर्म वरून धर्म। तर अशा प्रकारे इथे आपल्याला 6 हिंट मिळालेले आहेत। यावरून आपल्याला आपली पुढची 6 वैशिष्ट्ये मिळतील ती अशी आहेत: मार्गदर्शक वरून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, कर्तव्य वरून मूलभूत कर्तव्ये, सर्व, संसद आणि न्यायश्रेष्ठ यावरून संसदेचे सार्वभौमत्व आणि न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांचा समन्वय, त्यानंतर प्रौढ वरून सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, त्यानंतर नागरिकत्व वरून एकेरी नागरिकत्व आणि धर्म वरून धर्मनिरपेक्ष राष्ट्र। तर मित्रांनो, अशा प्रकारे या 4 ओळींच्या किस्सामधून आपल्याला राज्यघटनेची सर्व 17 प्रमुख वैशिष्ट्ये कायमस्वरूपी पाठ झालेली आहेत। तुम्ही आता एकदा रिवाइज करा आणि पहा, ही ट्रिक विसरणं आणि राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये लक्षात न राहणं शक्यच नाही।
तुम्ही परीक्षेत राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावर प्रश्न पाहिला की लगेच ही चारोळी आठवा. तुम्हाला सर्व वैशिष्ट्ये अगदी पटापट आठवतील. कोणत्याही प्रकारे ब्लँक न होता. त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ही ट्रिक पुन्हा एकदा रिवाइज करून तुम्ही एक 10-12 तासानंतर आठवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला हे 100% सर्व काही आठवेल आणि मला तुमची मतं कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा इंटरेस्टिंग, सिंपल आणि महत्त्वाच्या ट्रिक सोबत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.